महाराष्ट्र सुपरफास्ट न्यूज चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे। खास सत्याची थार लेखणीची महाराष्ट्रातील ताज्या आणि वेगवान बातम्या पाहण्यासाठी आपल्या हक्काचे चॅनल शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राईब करा। धन्यवाद। नाशिकमध्ये पुन्हा एकदा भ्रष्टाचाराचा पर्दाफाश झाला आहे। नाशिक जिल्हा परिषदेमधील 3 अधिकाऱ्यांना लाच घेताना रंगेहात पकडण्यात आले आहे। लाचलुचपत प्रतिबंधक विभाग अर्थात ACBच्या पथकाने ही मोठी कारवाई करत तब्बल 3 वेगवेगळ्या स्तरांवरील अधिकाऱ्यांना अटक केली आहे। ही कारवाई इगतपुरी तालुक्यातील पिंपळगाव मोर येथे करण्यात आली। तक्रारदाराने पूर्ण केलेल्या कामाच्या बिलासाठी मोजमाप पुस्तिकेवर स्वाक्षरी करण्यासाठी 6,000 रुपयांची लाच मागितली जात होती। धक्कादायक बाब म्हणजे लाचेची मागणी एका अधिकाऱ्याने केली, दुसऱ्याने त्याला संमती दिली आणि तिसऱ्याने पैसे सांभाळले। ACBने सापळा रचताच आरोपींना रंगेहात पकडले आणि आता तिघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। नाशिक जिल्हा परिषदेत सुरू असलेल्या लाचखोरीच्या घटनांमुळे प्रशासनावर मोठे प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे। अशा महत्त्वाच्या अपडेट्ससाठी महाराष्ट्र सुपरफास्ट चॅनेलला सबस्क्राईब करा। महाराष्ट्र सुपरफास्टसाठी संजय खांबेटेंसह तृप्ती भोईर, नाशिक।